विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण भिमटे, विद्यार्थी मित्र. आज आपण सेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट, जी प्राध्यापक पात्रता परीक्षा आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यातर्फे आयोजित केली जाते. मागील वर्षी 2025 मध्ये ही परीक्षा जूनमध्ये पार पाडली होती. ज्या परीक्षेसाठी मी सुद्धा बसलो होतो. मी पॉलिटिकल सायन्स या विषयाकरिता फॉर्म भरला होता आणि मी ती परीक्षा पात्र झालो. ठीक आहे. त्यापूर्वीच्या वर्षी सुद्धा मी MA फिलॉसॉफी या विषयासह सेट परीक्षा पास केलेली आहे. तर आपण याविषयी आज माहिती बघणार आहोत. मला बरेच फोन येतात आणि त्या संबंधात विचारतात की याचं परीक्षेचं स्वरूप काय असतं, परीक्षा कधी असते. नुकतीच मी वृत्तपत्रामध्ये बातमी वाचली आणि या वर्षीची परीक्षा सुद्धा जून या महिन्यामध्ये घेणे नियोजित आहे. तर आता जानेवारी संपत आलेला आहे आणि पुढे आपल्याकडे 2-3 महिने आहे आणि एवढा जो वेळ आहे तो परीक्षेच्या तयारीसाठी लागतोच आणि हा पुरेसा वेळ आहे. म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे. बघा, आता जी परीक्षा होणार आहे ते परीक्षेचं स्वरूप काय आहे, परीक्षा कधी होणार आहे, तर आपण बघितलं की सामान्यतः ही परीक्षा जून महिन्यात पार पडेल. निश्चित डेट अजून आलेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. आणि मग परीक्षाचं आता आपण बघू की परीक्षा कोण घेतं. तर परीक्षा कोण घेतं, तर सावित्रीबाई फुले विद्यापीठ ही परीक्षा कंडक्ट करतं. जसं केंद्रामध्ये नेटची परीक्षा हे UGC कंडक्ट करत असते. तर परीक्षा एकूण किती विषयासाठी घेतल्या जाते, तर साधारणतः पुणे विद्यापीठ हे एकूण 33 म्हणजे विषयाकरिता काय करते, परीक्षा घेते. मग पात्र कोण आहेत, असे विद्यार्थी जे पदव्युत्तर पदवी ज्यांची झाली आहे, म्हणजे मास्टर पदवी ज्यांनी केलेली आहे, मग तो MCOM मध्ये केली असो, MA मध्ये केलेली असो किंवा म्हणजे MSW मध्ये, असे जे विद्यार्थी असतात ते सगळे काय असतात, याकरिता काय असतात, पात्र असतात या परीक्षेकरिता, जे परीक्षा या म्हणजे त्यांनी पदवी पूर्ण केलेली आहे. मग जे अपेड म्हणून काही विद्यार्थी फॉर्म भरतात, तर ते कसे पात्र असतील, तर ते पात्र असे असतील की त्यांनी जर म्हणजे त्यांचं संपूर्ण पहिलं वर्ष म्हणजे सेमिस्टर पॅटर्नमध्ये जर एक्झाम असेल तर पहिलं वर्ष जर दोनही सत्र त्यांचे तो परीक्षा पास असेल तर तो काय असतो, परीक्षा देऊ शकतो, परीक्षेसाठी पात्र असतो. त्यानंतर आपण बघूयात की परीक्षेचं स्वरूप कसं असतं. तर परीक्षेचं स्वरूप जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ती परीक्षा ही वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असते. म्हणजे आपल्याला लेखी कुठलाही काम करायचं नाही आहे परीक्षेमध्ये. केवळ वस्तुनिष्ठ परीक्षा असतील, म्हणजे तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतील आणि त्याच्यापैकी त्या एका पर्यायापैकी तुम्हाला एक जे बरोबर पर्याय असतो तो निवडायचा असतो आणि गोल करायचा असतो. म्हणजेच परीक्षेचं स्वरूप कसं आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारची परीक्षा आहे. आणि मागच्या सेटच्या परीक्षेपर्यंत असं सुरू होतं की परीक्षा ही ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येईल, पण मागची परीक्षा सुद्धा ऑफलाईनच स्वरूपात झाली आणि याही वर्षी परीक्षा ही कदाचित ऑफलाईनच पद्धतीने पार पडेल. तर बघा, परीक्षा ही ऑफलाईन असते आणि वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असते. त्यानंतर परीक्षा एकूण किती पेपर्स असतात, तर परीक्षेमध्ये एकूण 2 पेपर असतात विद्यार्थी मित्रांनो. एक सामान्य ज्ञानचा म्हणजे जनरल पेपर असतो तुम्हाला आणि दुसरा तुमच्या विषयासंबंधात पेपर असतो. पहिल्या पेपरमध्ये सुद्धा काही प्रश्न विषयाशी निगडीत येऊ शकतात. ठीक आहे. तर सिलेबस बद्दल आपण कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आणि तो मी बोर्डवर तुम्हाला संपूर्ण सिलेबस सांगेल. ठीक आहे. तर त्या संबंधात आता बघू की एकूण 2 पेपर्स होतात. पहिला जो पेपर आहे तो पेपर 50 गुणांसाठी, म्हणजे 50 प्रश्न असतात त्याच्यामध्ये आणि 100 गुणांसाठी असतात. म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी असतो. आणि दुसरा पेपर जो आपल्या विषयाशी संबंधित असतो, ज्यामध्ये तुम्ही पदव्युत्तर पदवी केलेली आहे, तो 200 गुणांसाठी असतो. पण त्याचे जे प्रश्न आहेत ते 100 असतात आणि एकूण गुण किती असतात, तर 200 असतात. म्हणजे एकूण पहिला पेपर म्हणजे एकूण प्रश्न किती, मग दोन्ही पेपर मिळून तर 150 आणि गुण किती, तर ते 300. तर असा एकूण 300 गुणांचा पेपर असतो. आणि या परीक्षेमध्ये दोनही पेपरसाठी तुम्ही कुठल्याही पेपरमध्ये कमी जास्त मार्क मिळवा, दोनही पेपरचे मार्क्स मिळवून काय होते, आपला निकाल येत असतो. म्हणजेच बघा, साधारणतः जो कटऑफ आहे तो 50%, 55% आणि खुल्या प्रवर्गासाठी 60% पोहोचतो. मागील वर्षी मी पॉलिटिकल सायन्समध्ये सेट क्वालिफाईड झालो, म्हणजे मी पात्र झालो, तर 60% लागला होता SC प्रवर्गासाठी. म्हणजे ओपन प्रवर्गाचा त्यापेक्षा अधिक लागलेला असावा. आणि 50%च्या खाली पण काही प्रवर्गाचा काय येतो, विषयानुरूप काय येतो, कटऑफ बदलत असतो. ठीक आहे, पात्रतेसाठी. तर त्या अनुषंगाने परीक्षा, तर यामध्ये एक आपल्याला विद्यार्थी म्हणून
काय आहे की म्हणजे बेनिफिट काय आहे किंवा फायदा काय आहे, तर आपण जे आहे ते संपूर्ण प्रश्न काय करू शकतो, सोडवू शकतो. म्हणजेच या परीक्षेमध्ये नकारात्मक गुण कुठल्याही प्रकारचे नाही आहे. म्हणजे नकारात्मक तुम्ही म्हणता ना निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. म्हणजे आपण जितके प्रश्न आहे तेवढे प्रश्न पूर्ण सोडवून येऊ शकतो. तर या अनुषंगाने मग ते आपल्यासाठी बरं आहे. एखाद्याचा अभ्यास जरी कमी असला तरी तो पूर्ण काय करू शकतो, अटेम्प्ट पेपर करू शकतो. मग आता आपण बघितलं गुण किती असतात किंवा पात्र कितीसाठी होते, तर आरक्षणानुसार जो प्रवर्ग आहे तो बदलू शकतो. ठीक आहे. तर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आपल्यासाठी. मी बहुधा माझे मित्र बघितले आहेत की जे मास्टर झालेले आहेत, परंतु आपण या परीक्षेकडे म्हणजे सेट या परीक्षेकडे दुर्लक्ष करतो की जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये हा आपल्याकरिता काय असतो, काय असू शकतो, एक बी प्लॅन असू शकतो. कारण तुम्ही बघाल की बहुतेक महाविद्यालयामध्ये जे शिक्षक असतात ते क्लॉक अवर बेस म्हणजे CHB बेस शिकवतात आणि त्यांना बऱ्यापैकी मानधन येतं. म्हणजे तुम्हाला 30 आणि 40 हजाराच्या घरामध्ये मानधन मिळतं. म्हणजे आणि कॉलेज जर कोणाचं सकाळचं असेल तर तुम्ही ते काय करू शकता, म्हणजे नोकरी करून सुद्धा तुम्ही म्हणजे प्राध्यापक या पदी राहून सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करू शकता. आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा म्हणजे सोपी जाते तुलनेने. मी पण स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असल्यामुळं ही परीक्षा मला देण्यासाठी सहज झाली, सोपी झाली. मी 2024ला फिलॉसॉफी या विषयासह पहिल्याच प्रयत्नामध्ये सेट परीक्षा पास केली आणि मागील वर्षी सुद्धा म्हणजे 2025मध्ये जून महिन्यात पॉलिटिकल सायन्स या विषयामध्ये सुद्धा मी सेट परीक्षा पास केलेली आहे. या संबंधात मी तुम्हाला बोर्डवर म्हणजे डिजिटल बोर्डवर सुद्धा मी व्हिडिओ बनवतो आणि शिकवतो. तर त्या संबंधात तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील या व्यतिरिक्त तर तुम्ही मला विचारा, कमेंट करा आणि यावर मी तुम्हाला मार्गदर्शन करतच राहणार आहे. तर कुठलेही तुमचे प्रश्न असतील कमेंटमध्ये टाका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लक्षात घ्या की जून महिन्यातच कदाचित परीक्षा होईल. तर त्या अनुषंगाने तयारीला लागा. धन्यवाद.